नमस्कार शेतकरी बंधूंनो, तर स्वागत आहे तुमचं या माझ्या चॅनलवरती। तर आज आपण धनुका कंपनीच्या फॅक्स या कीटकनाशकाबद्दल संपूर्ण माहिती आज पाहणार आहोत। तर या फॅक्स कीटकनाशकामध्ये जे टेक्निकल कंटेंट आहे ते आहे फिप्रोनिल 5% SC। तर हे एक मॉडर्न कीटकनाशक आहे आणि हे ज्या ग्रुपमध्ये मोडते त्याचं नाव आहे फिनाइल पायराझोल आणि हे कॉस्ट इफेक्टिव्ह कीटकनाशक आहे। याचा फार कमी प्रमाणात आपल्याला डोस घ्यावा लागतो, त्यामुळे याचा कॉस्ट इफेक्टिव्ह हे कीटकनाशक आहे। तर हे कशा प्रकारे काम करते, तर याचा काम करण्याची पद्धत आहे कॉन्टॅक्ट, स्टोमॅक आणि सिस्टमिक ॲक्शन या पद्धतीने हे काम करते। तर याचा वापर आपण कोणत्या पिकांवरती, कोणत्या रोगांसाठी आणि किती मिली आणि त्याचा डोस किती घ्यायला हवे याबद्दल ही माहिती पाहूया। तर शेतकरी बंधूंनो, तांदूळ राईस पिकासाठी आपण स्टेम बोरर, ब्राउन प्लांट हॉपर, ग्रीन लीफ हॉपर, राईस लीफ हॉपर, राईस गाल मीज, होल मॅगॉट, व्हाईट ब्लॅक प्लांट हॉपर यासाठी आपण 400 ते 600 मिली प्रति एकर या प्रमाणे आपण डोस घेऊ शकतो। हे 400 ते 600 मिली आपल्याला 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून त्याची आपण फवारणी करू शकतो। या व्यतिरिक्त गोबी पिकामध्ये डायमंड बॅक मोथ हा जो आजार असतो त्यावेळेस आपण 320 ते 400 मिली प्रति एकर हा डोस घेऊन 200 लिटर पाण्यात मिक्स करून आपण फवारणी करू शकतो। त्यानंतर मिरचीमध्ये थ्रिप्स असो किंवा ॲफिड्स किंवा फ्रूट बोरर असो यासाठी आपण 320 ते 400 मिली 200 लिटर पाण्यात मिक्स करून आपण याची फवारणी करू शकतो। त्यासोबतच शुगर केन, ऊसामध्ये आपण अर्ली शूट बोरर किंवा रूट बोरर यासाठी 600 ते 800 मिली प्रति एकर एवढं आपल्याला 200 लिटर पाण्यामध्ये डायल्यूट करून त्याची आपण फवारणी करू शकतो। किंवा कापसामध्ये ॲफिड, जॅसिड्स, थ्रिप्स, व्हाईट फ्लाय वर्म यासाठी आपल्याला 600 ते 800 मिली प्रति 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून याची आपण फवारणी करू शकतो। 600 ते 800 मिली प्रति एकर हे आपल्याला फॅक्स घ्यायचं आहे। तर या प्रकारे आपल्याला याचा स्प्रे घेतल्यानंतर नक्कीच ॲफिड, जॅसिड्स आणि व्हाईट फ्लाय आणि त्याचप्रकारे इतर जे रोग मी तुम्हाला सांगितले आहेत त्यावर आपल्याला नक्कीच याचा चांगला फरक पडणार आहे।